महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील करंजवाडी हे गाव डोंगरांच्या कुशीत वसलेले होते. गावाच्या एका बाजूला हिरवीगार शेती तर दुसऱ्या बाजूला लहानसा ओढा वाहत होता. गावातील बहुतांश लोक शेती, मजुरी आणि छोट्या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत होते. गावात सर्वजण एकमेकांना ओळखत होते. कोणाच्या घरी आनंदाचे क्षण आले तर संपूर्ण गाव सहभागी व्हायचे आणि कोणावर संकट आले तर मदतीला धावून जायचे. याच गावात गजानन पवार नावाचा एक मेहनती मजूर राहत होता. गजाननचे वय साधारण 30 वर्षे होते. उंच बांढा, सावळा रंग आणि चेहऱ्यावर कायम साधेपणाची झलक. तो दिवसभर कष्ट करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होता. त्याच्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नव्हते. गावातील लोक त्याच्या प्रामाणिकपणाची नेहमी प्रशंसा करायचे. गजाननच्या पत्नीचे नाव होते मोहिनी. मोहिनी दिसायला अतिशय सुंदर होती. तिचे बोलणे गोड होते आणि पहिल्या भेटीतच ती समोरच्याला आपलेसे करून घ्यायची. मात्र तिच्या मनात नेमके काय चालले आहे हे ओळखणे फार कठीण होते. ती बाहेरून साधी वाटत असली तरी तिला पैशांची आणि सुखसुविधांची खूप हाव होती. गजानन आणि मोहिनीचे लग्न होऊन काही वर्षे झाली होती. सुरुवातीला त्यांचे आयुष्य अगदी सुरळीत चालले होते, पण जसजसा काळ पुढे गेला तसच ती मोहिनीची स्वप्ने मोठी होत गेली. तिला मोठे घर हवे होते, महागडे कपडे हवे होते, दागिने हवे होते. गजानन मात्र आपल्या कष्टाच्या कमाईत जे शक्य होते तेवढेच करू शकत होता. करंजवाडी गावातच दुसरे एक नाव खूप प्रसिद्ध होते, ते म्हणजे विशालराव कदम. विशालराव हा परिसरातील मोठा डाळिंब बागायतदार होता. त्याच्या मालकीच्या अनेक एकर जमिनी होत्या. गावात त्याचा मोठा दबदबा होता. पैसा, जमीन आणि ओळखी यांची त्याच्याकडे कमी नव्हती. विशालरावचे वय जवळपास 35 वर्षे झाले होते, पण त्याचे लग्न झाले नव्हते. गावात त्याच्याबद्दल अनेक चर्चा रंगत असतं. काही जण म्हणायचे की त्याचा स्वभाव फार विचित्र आहे. काही म्हणायचे की तो कोणाचेही ऐकत नाही. त्यामुळे अनेक स्थळे आली पण लग्न जुळले नाही. गजानन काही वर्षांपासून विशालरावच्या बागेत काम करत होता. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत तो घाम गाळायचा. मात्र त्याला त्याच्या मेहनतीप्रमाणे मोबदला मिळत नव्हता. अनेकदा पगार उशिरा मिळायचा. कधी काही कारण सांगितले जायचे तर कधी दुसरे. एका संध्याकाळी काम संपवून गजानन घरी आला. तो खूप थकलेला होता. घरात येताच त्याने पाण्याचा तांब्या घेतला आणि एकाच घोटात रिकामा केला. मोहिनी त्याच्याकडे पाहत होती. आज पुन्हा उशीर झाला दिसतोय, तिने विचारले. गजाननने सुस्कारा सोडला. उशीर तर झाला, त्यात पगाराचंही काही ठरत नाही. किती दिवस असं चालणार कोण जाणे. मोहिनी काही क्षण शांत राहिली. तुम्ही दुसरीकडे काम शोधायला पाहिजे. कोठं मिळणार काम? आपल्या गावाजवळ जी नवीन प्रक्रिया कंपनी सुरू झाली आहे तिथे प्रयत्न करा. गजानन विचारात पडला. मोहिनीचे बोलणे त्याला पटले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो कंपनीत चौकशी करण्यासाठी गेला. तेथे त्याने अर्ज भरला. त्याचा अनुभव पाहून व्यवस्थापक प्रभावित झाला. काही दिवसांनी त्याला कामावर घेण्यात आले. ही बातमी ऐकून गजानन खूप आनंदी झाला. तो घरी आला आणि मोहिनीला ही बातमी सांगितली. मोहिनीही वरवर आनंदी झाली. आता आपलं नशीब बदलेलं, ती म्हणाली. गजाननच्या मनात नव्या आशा निर्माण झाल्या. दरम्यान विशालरावला समजले की गजानन त्याच्या बागेत येणे बंद करणार आहे. त्याला आश्चर्य वाटले. एके दिवशी तो थेट गजाननच्या घरी पोहोचला. दारावर टकटक होताच मोहिनीने दरवाजा उघडला. समोर विशालराव उभा होता. गजानन घरी आहे का? त्याने विचारले. नाही, ते बाहेर गेले आहेत. विशालराव काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मोहिनीने त्याला घरात बसायला सांगितले. दोघांमध्ये साधे संभाषण सुरू झाले. विशालरावने गजाननच्या पगाराबद्दल चर्चा केली. त्याने काही थकीत पैसेही दिले. मोहिनीच्या नजरेत लगेच चमक आली. तिला जाणवले की विशालरावकडे पैशांची कमतरता नाही. विशालराव निघताना म्हणाला, गजानन आता कंपनीत जाईल तर हरकत नाही. पण तुला काम करायचं असेल तर माझ्या बागेत मजुरांची गरज आहे. मोहिनीने लगेच होकार दिला. त्या दिवसानंतर अनेक गोष्टी हळूहळू बदलू लागल्या. गजानन कंपनीत रुजू झाला. त्याचे दिवस आता अधिक व्यस्त झाले. कधी सकाळची पाळी तर कधी रात्रपाळी. त्याला घरी वेळ देणे कठीण जाऊ लागले. दुसरीकडे मोहिनी विशालरावच्या बागेत जाऊ लागली. सुरुवातीला ती इतर मजुरांसोबत काम करत होती. पण काही दिवसांतच विशालराव तिच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलू लागला. तो तिची विशेष चौकशी करायचा. तिच्या गरजांबद्दल विचारायचा. मोहिनीला हे सर्व आवडत होते. कारण तिला लक्ष वेधून घेण्याची सवय होती. गावातील लोकांनाही काहीसा बदल जाणवू लागला.
विशालराव अनेकदा मोहिनीशी जास्त बोलताना दिसायचा. काहींनी याकडे दुर्लक्ष केले, काहींनी कुजबूज सुरू केली. मात्र गजाननला याची काहीच कल्पना नव्हती. तो आपल्या कामात व्यस्त होता. त्याला फक्त एवढेच वाटत होते की आता त्यांचे आयुष्य सुधारत आहे. कंपनीतील पगार नियमित मिळत होता. घरात पैशांची आवक वाढली होती. मोहिनी देखील अनेकदा नवीन वस्तू घेऊन येऊ लागली. गजानन विचारायचा, "हे कसं घेतलंस?" ती लगेच उत्तर द्यायची, "थोडे पैसे साठवले होते." गजानन तिच्यावर विश्वास ठेवायचा, कारण त्याने कधीच तिच्यावर संशय घेतला नव्हता. करंजवाडी गावात आणखी एक व्यक्ती राहत होती. त्याचे नाव होते निलेश शिंदे. निलेश हा गजाननचा जुना मित्र होता. दोघे लहानपणापासून एकत्र वाढले होते. गावात कुठेही कार्यक्रम असला तर हे दोघे एकत्र दिसायचे. गजाननचा निलेशवर पूर्ण विश्वास होता. निलेशचे घर गावाच्या दुसऱ्या टोकाला होते. तो वरवर मैत्रीपूर्ण स्वभावाचा वाटत होता, पण त्याच्या मनात नेहमी स्वतःचा फायदा कसा होईल याचाच विचार असायचा. एके दिवशी बाजारात मोहिनी आणि निलेशची भेट झाली. त्यांच्यात थोड्या गप्पा झाल्या. सुरुवातीला साध्या विषयांवर बोलणे झाले, मग हळूहळू भेटी वाढू लागल्या. गावातील काही लोकांच्या हे लक्षात आले, पण कोणीही उघडपणे काही बोलत नव्हते, कारण प्रत्येकाला दुसऱ्यांच्या घरच्या बाबतीत पडायचे नव्हते. दरम्यान विशालरावच्या बागेतही मोहिनीचे महत्त्व वाढत होते. ती कामापेक्षा जास्त वेळ कार्यालयाजवळ दिसू लागली. इतर मजुरांमध्येही याबद्दल चर्चा सुरू झाली. काहींना हे खटकत होते, पण विशालराव समोर कोणी बोलण्याची हिंमत करत नव्हते. गावातच राहणारी सुमित्रा नावाची एक महिला या सर्व गोष्टी शांतपणे पाहत होती. सुमित्रा स्पष्टवक्ती होती. चूक दिसली तर ती बोलल्याशिवाय राहायची नाही. तिला मोहिनीच्या वागण्यात बदल जाणवत होता, पण तिच्याकडे ठोस पुरावा नव्हता, म्हणून ती शांत होती. काळ पुढे सरकत होता. गजानन अधिकाधिक काम करू लागला. त्याच्या मनात एकच स्वप्न होते, स्वतःचे मोठे घर, आई-वडिलांसाठी स्वतंत्र खोली, पत्नीसाठी चांगले आयुष्य. पण त्याला कल्पनाही नव्हती की त्याच्या अनुपस्थितीत काही गोष्टी वेगळ्याच दिशेने जात आहेत. एका रात्री कंपनीत अतिरिक्त काम असल्यामुळे त्याला उशीर होणार होता. त्याने मोहिनीला फोन केला. "आज उशीर होईल, काळजी करू नका, मी आहे ना घरी." तिने उत्तर दिले. गजानन निश्चिंत झाला. पण त्या रात्रीनंतर घटनांची मालिका अशी सुरू झाली की पुढे अनेकांचे आयुष्य बदलून जाणार होते. करंजवाडीच्या शांत वाटणाऱ्या वातावरणाखाली काही गुपिते हळूहळू आकार घेत होती. विश्वास, लोभ, मैत्री आणि फसवणूक यांची गुंतागुंत वाढत चालली होती, आणि या सर्वांची सुरुवात अजून कोणालाच पूर्णपणे समजली नव्हती. करंजवाडी गावातील दिवस नेहमीप्रमाणे सुरू होते. पहाटे कोंबड्यांच्या आरवण्याने लोक जागे होत, शेतकरी आपल्या शेताकडे निघत आणि स्त्रिया अंगण झाडून दिवसाची सुरुवात करत. बाहेरून पाहता सर्व काही शांत आणि सुरळीत वाटत होते, पण काही घरांमध्ये असे वादळ तयार होत होते ज्याची कुणालाही कल्पना नव्हती. गजानन कंपनीत रुजू झाल्यापासून त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. तो सकाळी लवकर घराबाहेर पडायचा आणि अनेकदा रात्री उशिरा घरी परतायचा. अतिरिक्त काम करून जास्त पैसे कमावण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. त्याला वाटत होते की अजून 2-3 वर्षे कष्ट केले तर स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होईल. मोहिनी मात्र वेगळ्याच जगात रमू लागली होती. विशालरावच्या बागेत काम करण्यासाठी जाणे हे आता तिच्यासाठी केवळ काम उरले नव्हते. विशालराव तिच्याकडे विशेष लक्ष देत होता. तो तिला इतर मजुरांपेक्षा कमी काम द्यायचा. कधी थंड पेय आणून द्यायचा, कधी काही खायला द्यायचा. सुरुवातीला मोहिनीला हे सगळं फक्त सोयीचं वाटलं, पण हळूहळू तिला समजू लागलं की विशालराव तिच्याबद्दल वेगळाच विचार करत आहे. एके दिवशी दुपारच्या वेळी बाकीचे मजूर जेवण्यासाठी एका झाडाखाली बसले होते. मोहिनीही तिथे बसली होती. विशालराव तिच्याजवळ आला. "तुला काही अडचण असेल तर मला सांग, मी मदत करीन." मोहिनीने त्याच्याकडे पाहिले. मदत म्हणजे? पैशांची गरज असेल, घरात काही समस्या असतील, काहीही. मोहिनीच्या मनात विचार सुरू झाले. तिला माहीत होते की विशालराव खूप श्रीमंत आहे आणि तिला पैशांची कमतरता नेहमी जाणवत असे. त्या दिवसानंतर दोघांमधील बोलणे वाढू लागले. विशालराव तिला अनेकदा एकटीला बोलवू लागला. इतर मजुरांनाही हे जाणवत होते, पण कोणीही काही बोलत नव्हते. दरम्यान गजानन कंपनीत खूप मेहनत करत होता. तिथे त्याची ओळख नवीन लोकांशी झाली होती. त्याचे वरिष्ठ त्याच्या कामाने खुश होते. अनेकदा त्याला ओव्हरटाईम दिला जात होता. तो प्रत्येक अतिरिक्त रुपया साठवत होता. मोहिनीला तो वारंवार सांगायचा, "आपण थोडे दिवस अजून कष्ट करू, मग सगळं बदलेल."
मोहिनी मान डोलवायची. पण तिच्या मनात आता वेगळ्याच अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. तिला लगेच श्रीमंती हवी होती. कष्ट करून नव्हे, तर शॉर्टकटने. याच काळात निलेशचे तिच्या आयुष्यातील स्थानही वाढू लागले. गावात एखादा कार्यक्रम असला की दोघे बोलताना दिसू लागले. कधी बाजारात भेट व्हायची, कधी मंदिराजवळ, कधी रस्त्यावर. सुरुवातीला लोकांनी त्याकडे विशेष लक्ष दिले नाही, कारण निलेश हा गजाननचा मित्र होता. पण नंतर काहींना गोष्ट वेगळी वाटू लागली. एका दुपारी मोहिनी बाजारात गेली होती. तिथे निलेश भेटला. चल चहा घेऊ, तो म्हणाला. मोहिनी थोडा वेळ विचारात पडली. मग ती तयार झाली. दोघे एका छोट्या हॉटेलमध्ये गेले. तिथे बराच वेळ गप्पा रंगल्या. गावातील एका व्यक्तीने त्यांना पाहिले, पण त्याने काही प्रतिक्रिया दिली नाही. करंजवाडी गावात बातम्या पसरायला वेळ लागत नसे. मात्र पुरावा नसताना कोणीही उघडपणे बोलत नसे. सुमित्रा मात्र सगळं बारकाईने पाहत होती. तिला मोहिनीच्या वागण्यात होणारा बदल दिवसेंदिवस स्पष्ट दिसत होता. एका संध्याकाळी ती मोहिनीला भेटली. काय ग, खूप व्यस्त दिसतेस हल्ली. मोहिनी हसली. काम वाढलं आहे. काम की काही दुसरं? सुमित्राने सरळ प्रश्न विचारला. क्षणभर मोहिनीच्या चेहऱ्यावर बदल दिसला, पण तिने लगेच स्वतःला सावरले. तुम्हीही ना काहीतरीच बोलता. आणि ती निघून गेली. सुमित्रा तिच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात संशय आणखी वाढला. काही दिवसांनी कंपनीत गजाननला सलग 2 रात्रपाळ्या मिळाल्या. ही बातमी ऐकून तो आनंदी झाला, कारण त्याला अतिरिक्त पैसे मिळणार होते. त्याने घरी येऊन मोहिनीला सांगितले, 2 दिवस मी उशिरा येईन, ठीक आहे? मोहिनीने सहज उत्तर दिले. त्या रात्री गजानन कामावर गेला. मोहिनी घरी एकटी होती. थोड्या वेळाने तिच्या मोबाईलवर फोन आला. फोन विशालरावचा होता. दोघांमध्ये बराच वेळ बोलणे झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीपेक्षा जास्त सजून धजून बागेत गेली. हे पाहून काही महिलांना आश्चर्य वाटले. कामावर जाण्यासाठी एवढी तयारी करण्याची काय गरज होती? पण कोणी काही विचारले नाही. विशालराव मात्र तिची वाटच पाहत होता. तो तिला पाहून हसला. आज खूप छान दिसते आहेस. मोहिनीने उत्तर दिले नाही, पण तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. दिवसभर दोघांचे बोलणे सुरू होते. विशालराव आता तिच्यावर पैशांचा वर्षाव करू लागला. कधी कपड्यांसाठी पैसे, कधी घरासाठी, कधी काही कारण नसताना. मोहिनीला हे सर्व आवडत होते. तिला वाटत होते की तिची स्वप्ने आता पूर्ण होऊ शकतात. याच काळात निलेशकडूनही तिला विशेष वागणूक मिळू लागली. तो तिला भेटवस्तू आणू लागला. मोबाईल रिचार्ज करून द्यायचा. कधी एखादी साडी, कधी चप्पल. मोहिनी दोघांकडून फायदा घेत होती. पण तिला हे समजत नव्हते की अशा गोष्टी कायम लपून राहत नाहीत. एके दिवशी निलेशने तिला शहरात फिरायला जाण्याचा प्रस्ताव दिला. गावात सगळे ओळखीचे आहेत, शहरात जाऊया, तो म्हणाला. मोहिनी काही क्षण विचार करत राहिली. मग ती तयार झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती घरातून बाहेर पडली. शेजाऱ्यांना तिने सांगितले की ती नातेवाईकांकडे जात आहे. निलेश गावाबाहेर तिची वाट पाहत होता. दोघे शहरात गेले. तिथे त्यांनी खरेदी केली. मोहिनीने अनेक वस्तू घेतल्या. निलेश पैसे देत राहिला. संध्याकाळपर्यंत दोघे शहरातच होते. परतताना मोहिनी खूप आनंदी होती. तिला वाटत होते की तिच्या आयुष्यात आता सर्व काही तिच्या मनासारखे चालले आहे. पण त्या दिवशी सुमित्राने त्यांना एकत्र पाहिले होते. ती काही बोलली नाही. मात्र तिच्या मनात आता शंका राहिली नव्हती. दुसऱ्या बाजूला गजानन अजूनही आपल्या संसारासाठी झटत होता. त्याला ना विशालराव बद्दल माहिती होती, ना निलेश बद्दल. तो प्रत्येक महिन्याला पैसे साठवत होता. एके रात्री कंपनीत बसून तो आपल्या सहकाऱ्यांशी बोलत होता. आता काही वर्षांनी घर बांधायचं आहे, तो म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते, कारण त्याला आपल्या पत्नीवर पूर्ण विश्वास होता. तो विश्वासच त्याची सर्वात मोठी ताकद होती. आणि त्याच वेळी तीच गोष्ट पुढे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमजोरी ठरणार होती. करंजवाडी गावातील अनेकांना काहीतरी चुकत असल्याची जाणीव होऊ लागली होती. पण अजून कोणाकडेही ठोस पुरावा नव्हता. विशालराव अधिक धाडसी होत होता. निलेश अधिक बेफिकीर होत होता. मोहिनी अधिक लोभी होत होती. आणि गजानन अजूनही अंधारात होता. पण फार काळ हे असं चालणार नव्हतं, कारण काही सत्य कितीही लपवली तरी एक दिवस समोर येतातच. आणि करंजवाडीमध्येही आता तसाच दिवस जवळ येत होता. करंजवाडी गावात सर्व काही नेहमीसारखे दिसत होते. पण काही लोकांच्या मनात संशयाचे ढग दाटू लागले होते. मोहिनीचे वागणे दिवसेंदिवस बदलत होते. ती घरात कमी आणि बाहेर जास्त वेळ घालवू लागली होती.
तिच्याकडे अचानक नवीन महागड्या साड्या, नवीन मोबाईल आणि इतर सामान पाहून काहींना आश्चर्य वाटत होते. गजानन मात्र अजूनही आपल्या संसारासाठी मेहनत करत होता. त्याला वाटत होते की त्याची पत्नी त्याला साथ देत आहे. त्यामुळे तो निर्धास्तपणे कामात लक्ष देत होता. एका दिवशी कंपनीमध्ये अचानक अतिरिक्त काम निघाले. व्यवस्थापकाने काही कर्मचाऱ्यांना रात्रीची पाळी करण्यास सांगितले. गजाननने लगेच होकार दिला. त्याला जास्त पैसे मिळणार होते. त्या संध्याकाळी त्याने मोहिनीला फोन केला. आज मी उशिरा येईन. काळजी करू नका, मी आहे ना. मोहिनीने उत्तर दिले. फोन संपल्यानंतर काही वेळातच तिने दुसरा फोन लावला. तो फोन विशालरावला होता. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. विशालराव त्या रात्री आपल्या शेतातील फार्म हाऊसमध्ये होता. त्याने मोहिनीला तिकडे येण्यास सांगितले. मोहिनीने थोडा विचार केला आणि शेवटी होकार दिला. रात्री उशिरा ती घराबाहेर पडली. गावातील बहुतांश लोक झोपले होते. मात्र सुमित्रा काही कारणाने जागी होती. तिने मोहिनीला घराबाहेर जाताना पाहिले. सुमित्राला आधीपासूनच संशय होता. आता तिचा संशय आणखी वाढला. तिने काही वेळ शांतपणे निरीक्षण केले. मोहिनी गावाबाहेर गेल्यानंतर सुमित्राने गजाननला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी त्याचा फोन लागत नव्हता. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी गावात कुजबूज सुरू झाली. काहींनी मोहिनी रात्री बाहेर गेल्याचे पाहिले होते. काहींनी विशालरावची गाडी त्या परिसरात पाहिली होती. गावातील चर्चा वाढत चालली होती. संध्याकाळी सुमित्राने पुन्हा गजाननशी संपर्क साधला. यावेळी फोन लागला. सुरुवातीला तिने काहीच सांगितले नाही, पण नंतर तिने शांतपणे आपला संशय व्यक्त केला. गजानन हादरला. त्याला सुरुवातीला विश्वासच बसला नाही. हे शक्य नाही, तो म्हणाला. पण सुमित्राने मागील काही दिवसांत तिने पाहिलेल्या अनेक गोष्टी सांगितल्या. गजानन पूर्णपणे अस्वस्थ झाला. त्याच्या मनात शंका निर्माण झाली. त्या रात्री त्याने कंपनीतून लवकर निघण्याचा निर्णय घेतला. तो थेट घरी गेला. घरात मोहिनी नव्हती. त्याने आजूबाजूला चौकशी केली. कोणालाच काही माहिती नव्हती. पण काही लोकांनी विशालरावची गाडी गावाबाहेर गेल्याचे सांगितले. गजाननच्या मनातील संशय आणखी वाढला. तो थेट विशालरावच्या डाळिंब बागेकडे निघाला. रात्र गडद झाली होती. शेतातील दिवे दूरवर चमकत होते. गजाननचे हृदय जोरात धडधडत होते. तो फार्म हाऊस जवळ पोहोचला. तेथे काही हालचाल दिसत होती. त्याने दरवाजा ठोठावला. आत अचानक शांतता पसरली. काही क्षणांनी दरवाजा उघडला. समोर विशालराव उभा होता. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. गजाननला परिस्थितीचा अंदाज आला. त्याच्या मनातील विश्वास एका क्षणात कोसळला. दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. विशालराव स्वतःचा बचाव करत होता. गजानन संतापलेल्या अवस्थेत होता. आवाज वाढत गेला. त्या गोंधळात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. पुढे घडलेल्या घटनेत मोहिनीचा मृत्यू झाला. घटनेच्या नंतर काही वेळ सर्वत्र शांतता पसरली. गजाननला आपल्या कृतीची जाणीव झाली. तो पूर्णपणे हादरून गेला. विशालराव तेथून निघून गेला. गजानन काही काळ तिथेच बसून राहिला. यानंतर त्याने स्वतःहून काही परिचितांना संपर्क केला. घटनेची माहिती हळूहळू बाहेर येऊ लागली. दरम्यान गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण परिसर बंद करण्यात आला. पंचनामा करण्यात आला. पुरावे गोळा करण्यात आले. मोहिनीचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पाठवण्यात आला. गजाननला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी तो मानसिकदृष्ट्या खूप खचलेला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची सविस्तर चौकशी सुरू केली. दुसरीकडे विशालराव आणि निलेश यांचीही चौकशी करण्यात आली. गावातील अनेक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले. सुमित्राने तिने पाहिलेल्या आणि ऐकलेल्या सर्व गोष्टी पोलिसांना सांगितल्या. प्रकरण आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले होते. एक साधा मजूर, त्याची पत्नी, एक श्रीमंत बागायतदार आणि एक जुना मित्र, या चौघांच्या आयुष्याभोवती फिरणारे रहस्य आता उघड झाले होते. पण अजून एक महत्त्वाचा टप्पा बाकी होता. कायदेशीर कारवाई. न्यायालयात काय होणार? कोण दोषी ठरणार? कोणाला शिक्षा होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता लगेच आपण पाहू. करंजवाडी गावात घडलेल्या त्या घटनेनंतर संपूर्ण परिसर हादरला होता. गावातील प्रत्येक चौकात, प्रत्येक दुकानात आणि प्रत्येक चहाच्या टपरीवर एकच चर्चा सुरू होती. गजानन, मोहिनी, विशालराव आणि निलेश यांच्याभोवती फिरणाऱ्या या प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पोलिसांनी घटनास्थळी मिळालेले सर्व पुरावे जप्त केले. पंचनामा पूर्ण झाला. फॉरेन्सिक पथकाने देखील तपास सुरू केला. प्रत्येक पुरावा काळजीपूर्वक गोळा करण्यात आला. पोलिसांना खात्री होती की या प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी प्रत्येक तपशील महत्त्वाचा ठरणार होता. गजाननना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
चौकशी दरम्यान तो पूर्णपणे खचलेला दिसत होता. अनेक वेळा तो शांत बसून राहायचा. काही वेळा डोळ्यात पाणी आणून बोलायचा. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला विचारले, "तू कायदा हातात का घेतलास?" गजानन काही क्षण शांत राहिला. नंतर तो म्हणाला, "मी वर्षानुवर्षे कष्ट करत होतो. माझ्या संसारासाठी, माझ्या घरासाठी. मला वाटत होतं की माझी पत्नी माझ्यासोबत आहे. पण जेव्हा मला सत्य समजलं, तेव्हा माझा स्वतःवरचा ताबा सुटला." अधिकाऱ्यांनी त्याचे विधान नोंदवले. दुसऱ्या बाजूला विशालरावचीही चौकशी सुरू होती. त्याने स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले. त्याच्या वकिलांनी सांगितले की घटनेच्या वेळी तो घाबरून तेथून निघून गेला होता. मात्र तो कोणत्याही हिंसक प्रकारात सहभागी नव्हता. निलेशचीही चौकशी झाली. त्याच्याकडून मोबाईल रेकॉर्ड, कॉल डिटेल्स आणि इतर माहिती घेण्यात आली. तपास जसजसा पुढे जात होता, तसतसे अनेक तपशील समोर येत होते. मोबाईल कॉल रेकॉर्डमध्ये अनेक गोष्टी स्पष्ट होत होत्या. मोहिनीचे विशालराव आणि निलेश यांच्याशी नियमित संपर्क असल्याचे समोर आले. काही गावकऱ्यांनीही महत्त्वाची माहिती दिली. सुमित्राने आपला जबाब नोंदवला. तिने मागील अनेक दिवसांत पाहिलेल्या हालचाली पोलिसांना सांगितल्या. इतर काही लोकांनीही संशयास्पद घटना पाहिल्याचे सांगितले. या सर्व माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपपत्र तयार करण्यास सुरुवात केली. काही महिन्यांनी हे प्रकरण न्यायालयात गेले. जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू झाली. पहिल्या दिवशी न्यायालयात मोठी गर्दी होती. पत्रकार, गावकरी आणि अनेक भज्जिज्ञासू लोक उपस्थित होते. न्यायालयात सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील दोघेही तयार होते. सरकारी वकिलांनी सांगितले की गजाननने रागाच्या भरात गंभीर गुन्हा केला आहे आणि त्यासाठी त्याला शिक्षा होणे आवश्यक आहे. त्यांनी पुरावे सादर केले. साक्षीदारांचे जबाब मांडले. मोबाईल रेकॉर्ड आणि तपास अहवाल सादर केले. बचाव पक्षाने वेगळी भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की गजानन अनेक वर्षे प्रामाणिकपणे जगला होता. तो गुन्हेगार नव्हता. अचानक समोर आलेल्या परिस्थितीमुळे त्याचा मानसिक तोल गेला. मात्र न्यायालयाने स्पष्ट केले की कोणतीही परिस्थिती कायदा हातात घेण्याचे समर्थन करू शकत नाही. सुनावणी अनेक आठवडे चालली. एका मागोमाग एक साक्षीदार न्यायालयात आले. सुमित्राने देखील न्यायालयात आपला जबाब दिला. तिने सांगितले की तिला अनेक दिवसांपासून संशय होता. निलेशनेही काही प्रश्नांची उत्तरे दिली. विशालरावचीही उलटपासणी झाली. अखेर सर्व युक्तिवाद पूर्ण झाले. निर्णयाचा दिवस आला. त्या दिवशी न्यायालयात मोठी गर्दी जमली होती. गजाननला पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले. तो शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि पश्चात्ताप स्पष्ट दिसत होता. न्यायाधीशांनी सर्व पुरावे, साक्षी आणि कायदेशीर मुद्दे विचारात घेतले. निर्णय वाचताना न्यायालयात पूर्ण शांतता होती. न्यायाधीश म्हणाले, "कोणत्याही व्यक्तीला स्वतः न्याय देण्याचा अधिकार नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. वैयक्तिक राग, दुःख किंवा विश्वासघात यामुळे गंभीर हिंसक कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही." यानंतर न्यायालयाने गजाननला दोषी ठरवले. त्याला कायद्यानुसार शिक्षा सुनावण्यात आली. निर्णय ऐकताच न्यायालयात उपस्थित अनेक लोक शांत झाले. काहींना गजाननबद्दल सहानुभूती वाटत होती. काहींना वाटत होते की कायद्याने योग्य निर्णय दिला. गजानन मात्र खाली मान घालून उभा होता. त्याला आता समजले होते की एका क्षणाच्या संतापाने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे. काही दिवसांनी त्याला कारागृहात हलवण्यात आले. तेथे त्याने शांत आयुष्य स्वीकारण्याचा प्रयत्न केला. तो अनेकदा भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून जायचा. त्याला आठवायचे ते दिवस जेव्हा तो आणि मोहिनी साधेपणाने संसार करत होते. त्याला आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न आठवायचे. स्वतःचे घर, सुखी संसार, कुटुंबाचे हसरे चेहरे. पण आता ते सर्व भूतकाळात गेले होते. विशालरावची प्रतिमा देखील गावात मोठ्या प्रमाणात खराब झाली. लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. निलेशलाही गावकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. सुमित्रा मात्र अनेकदा म्हणायची, "एक चुकीचा निर्णय अनेक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो." करंजवाडी गावात काही महिन्यांनी सर्व काही पुन्हा पूर्ववत होऊ लागले. लोक आपल्या कामात व्यस्त झाले. नवीन घटना घडू लागल्या. पण गजानन, मोहिनी, विशालराव आणि निलेश यांची कथा लोकांच्या स्मरणातून सहज पुसली गेली नाही. कारण त्या घटनेने गावात